समुद्रातून प्रकट झालेली महालक्ष्मी, पण तिची शक्ती फक्त एकच नाही, ती 8 दिव्य रूपांमध्ये प्रकट होते. त्यांना म्हणतात अष्टलक्ष्मी. पण तिच्या या 8ही रूपांमुळे मानवाला मिळते धन, अन्न, ज्ञान, विजय, आरोग्य, संतती आणि शांती. नमस्कार मित्रांनो, मिस्टेरियस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहणार आहोत लक्ष्मी देवीची 8 दिव्य रूपं, ज्यांचं प्रत्येकाचं कार्य वेगळं, ऊर्जा वेगळी आणि आशीर्वादही अनोखा आहे. आता या अष्टलक्ष्मी कोण आहेत? तर लक्ष्मीच्या 8 शक्तींना मिळून अष्टलक्ष्मी असं म्हणतात. त्या म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी. ही ऊर्जा संपूर्ण विश्व चालवते. आता आदिलक्ष्मीची कथा. सृष्टी निर्माण होण्याच्या आधी सर्वत्र अंधार आणि शून्य होतं. ना दिवस ना रात्र, ना देव ना मानव. अचानक शून्यातून एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि हा होता आदिनारायण. त्या प्रकाशातून जन्म झाला तो म्हणजे आदिलक्ष्मीचा. सृष्टीची पहिली ऊर्जा, पहिली मातृशक्ती. तिनं ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही त्यांच्या कार्याची प्रेरणा दिली. आदिलक्ष्मीमुळे सृष्टीची सुरुवात झाली. जेव्हा जीवनामध्ये अंधकार असतो तेव्हा पहिला प्रकाश ही आदिलक्ष्मी असते. त्यानंतर धनलक्ष्मीची कथा. एकदा एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याने पर्वतावरती कठोर तपस्या केली. त्यांचं जीवन अतिशय कठीण होतं, पण मन अतिशय पवित्र होतं. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन धनलक्ष्मी देवी प्रकट झाली. ती म्हणाली, जिथे परिश्रम आहेत आणि प्रामाणिकता आहे तिथे मी नेहमी राहते. त्या दाम्पत्याला तिने सोने, रत्न आणि आनंद दिला. याचा अर्थ काय? तर धनलक्ष्मी त्याच घरात टिकते जिथे लोभ नाही पण परिश्रम आहे. त्यानंतर धान्यलक्ष्मीची कथा. एका गावामध्ये दुष्काळ पडला. लोक उपाशी मरू लागले. शेतं पिवळी पडली. पाण्याचा थेंब नव्हता. एक वृद्ध स्त्री रोज देवळात जाऊन दिवा लावत असे आणि म्हणत असे, माते, आमच्या गावाला अन्न दे. तिच्या भक्तीने धान्यलक्ष्मी देवी प्रकट झाली. पुढच्या दिवशी गावामध्ये मुसळधार पाऊस आला. धान्य जमा झालं आणि गाव पुन्हा सुखी झालं. एक पवित्र हृदय संपूर्ण गावाचं रक्षण करू शकतं. त्यानंतर गजलक्ष्मीची कथा. एकदा असुरांनी देवेंद्रचं स्वर्ग राज्य हिरावून घेतलं. इंद्र निराश होऊन वनामध्ये जाऊन तपस्या करू लागलं. त्या तपस्येने प्रसन्न होऊन गजलक्ष्मी देवी प्रकट झाली. दोन्ही हत्ती तिच्यावरती पाणी शिंपत होते. तिने इंद्राला पुन्हा राज्य दिलं, शक्ती परत दिली आणि स्वर्गामध्ये पुन्हा प्रकाश आला. जिथे प्रयत्न आणि श्रद्धा आहे तिथे गजलक्ष्मी प्रतिष्ठा परत आणते. त्यानंतर संतान लक्ष्मीची कथा. एका राजाला मुलं नव्हती. संपत्ती, सेना, राज्य सगळं होतं, पण वारस नव्हता. राजा राणी दोघांनीही कठोर व्रत केलं. राणी रोज नदी किनारी जाऊन देवीचं नामस्मरण करत असे. तर एके दिवशी नदीवरती संतान लक्ष्मी देवी प्रकट झाली. तिने आशीर्वाद दिला की तुझ्या गर्भातून तेजस्वी पुत्र जन्मेल. काळानंतर त्याने एक अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी पुत्र झाला. म्हणजे संतान लक्ष्मी अढळ श्रद्धेवरती प्रसन्न होते. त्यानंतर वीरलक्ष्मीची कथा. महिषासुराने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ ताब्यात घेतलं. देव घाबरले. सर्वत्र अराजकता मानली. तेव्हा वीरलक्ष्मी देवी म्हणजे देवी दुर्गेचं एक रूप अद्भुत तेज घेऊन प्रकट झालं. तिने महिषासुरावरती युद्ध छेडलं आणि त्याचा वध केला. यामुळे सृष्टीमध्ये पुन्हा धर्म स्थापन झाला. भीतीवरती विजय म्हणजेच वीरलक्ष्मी. त्यानंतर विद्यालक्ष्मीची कथा. एक अपार बुद्धिमान, एक गर्विष्ठ राजा होता. तो म्हणत असे, माझ्यापेक्षा ज्ञानी कोणी नाही. एकदा त्याचा अहंकार वाढला. तो ऋषींना अपमानित करू लागला. त्यामुळे ज्ञान त्याला सोडून गेलं. तो अडाणी झाला. राज्य संकटात पडले. तेव्हा विद्यालक्ष्मी देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, ज्ञान तिथेच राहतं जिथे नम्रता असते. राजाने क्षमा मागितली. विद्यालक्ष्मीने त्याला बुद्धी आणि विवेक परत दिला. ज्ञानाची देवी अहंकार सहन करत नाही. त्यानंतर विजयालक्ष्मीची कथा. एकदा देव असुरांमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं. देव वारंवार पराभूत होत होते. शेवटी त्यांनी देवीला याचना केली. तेव्हा विजयालक्ष्मी प्रकट झाली. लाल किरणांनी भरलेलं रूप होतं ते. तिने देवतांना शक्ती दिली, साहस दिलं आणि अंतिम युद्धामध्ये देवांनी पराभवाला विजयात बदललं. जीवनात संकट कितीही मोठे असले तरी धैर्य आणि दृढ निश्चय म्हणजेच विजय असतो. अष्टलक्ष्मीचा सार अर्थ. ही 8 देवी मानवी जीवनातील 8 महत्त्वाच्या ऊर्जांना दर्शवतात. त्या म्हणजे शांती, धन, अन्न, सन्मान, संतती, धैर्य, ज्ञान आणि विजय. ही सर्व शक्ती मिळाली की जीवन पूर्ण होतं. अष्टलक्ष्मी म्हणजे जीवनामध्ये 8 दिव्य ऊर्जांचा संगम आहे. फक्त धन मिळवणं म्हणजे लक्ष्मी नाही, तर ज्ञान, धैर्य, संतती, आरोग्य आणि विजय हे सगळं मिळून समृद्धी तयार होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.